की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही, एका आरोपीनं मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही. बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असतात, परंतु संतोष भाईच्या बद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं का, ही पण शंका येते. आणि शंका खोटी पण नाही ना. आता 3 महिने उलटून गेले, त्यांना आरोपी सापडत नाही आणि 3 महिने उलटून गेले तरीही एकही आणखी आरोपी नाही. दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत नुसती साधी मदत जरी केली, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली, अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला गुतवितात. एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेली तरी पण गुन्हे दाखल करतात, त्यांना जर करायचे असतील तर. पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या, घरं दिले राहायला, पैसे दिले, त्यांना कुंकड वाटण पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते. काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होती. पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलीस 100-150 जण हे सारखं होते, ते सुद्धा अटके झाले. एवढे येडे जनता नाही, जनतेला सगळं कळतंय. पण आता सुनावणी सुरू झाली, फाशी मात्र 100% सगळ्याला होणार म्हणजे होणार.